नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण इयत्ता 8वी साठी जी काही शालेय स्पर्धा परीक्षा NMMS अतिशय महत्त्वपूर्ण अशी परीक्षा आणि त्या संबंधित विषय इतिहास यामधील असहकार चळवळ यावरील महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. तरी सर्व 4थी पासून 10वी पर्यंतच्या ज्या काही शालेय स्पर्धा परीक्षा आहे त्याचं मार्गदर्शन करणारं एकमेव यूट्यूब चॅनल आपलं. तर सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या जवळील मित्रपरिवारांना आपल्या या यूट्यूब चॅनलशी जोडा. चला तर या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघूया. तर काही प्रश्न या ठिकाणी जे महत्त्वपूर्ण आहेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. तर असहकार चळवळ हे अतिशय महत्त्वपूर्ण प्रकरण. या अगोदरील म्हणजे या अगोदरचे जे काही 6 प्रकरण आहेत, 6 प्रकरण, ते सर्व प्रकरण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ओके. तरी इथून पुढे इतिहासाचे सर्व प्रश्न, हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स म्हणजे नागरिकशास्त्र, तसेच सायन्स, सामान्य विज्ञान आणि मॅथ यावरचे सर्व प्रश्न आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. ते तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तुमच्या यशामध्ये माझा खारीचा वाटा नक्की असेल याची खात्री मी देतो. चला आपण हा पहिला प्रश्न चालू करूया. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कधी झाला? तर लोकमान्य टिळकांचा मृत्यू कधी झाला? तर लोकमान्य टिळकांचा मृत्यू या ठिकाणी 1920 1 ऑगस्ट 1920 ला 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले. आणि त्यानंतर जे काही राष्ट्रीय चळवळ होती त्या चळवळीचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? महात्मा गांधीजींनी केलेलं आहे. चला म्हणजे या प्रश्नामध्ये तुम्हाला ही तारीख पण लक्षात ठेवायची आहे आणि त्यानंतर ही जी चळवळीचं जे नेतृत्व आहे ते महात्मा गांधीजीकडे गेलेलं आहे हा पण मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे कोणाकडे आली? साहजिकच तुम्हाला आता सांगितलं, महात्मा गांधी. बरोबर आहे. यांचे जे राष्ट्रीय चळवळीचे हे प्रमुख नेते होते आणि त्यांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून अनेक तत्व पुढे आणलेले आहेत. आदरणीय आपले बापूजी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी तिसरा प्रश्न बघूया. महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत प्रथम कधी गेले होते? बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी. आता या प्रश्नामध्ये बघूया. महात्मा गांधीजी मला वाटतं 1893 मध्ये ते दक्षिण आफ्रिकेला गेले होते. कशा बाबतीत गेले होते ते पण तुम्हाला सांगतो. तर वकिलीच्या कामानिमित्त. कशाच्या कामानिमित्त? वकिलीच्या कामानिमित्त ते दक्षिण आफ्रिकेला गेलेले होते महात्मा गांधीजी. ओके. तरी पण आपण त्याचं स्पष्टीकरण पण या ठिकाणी पाहूया. गांधीजी या ठिकाणी बघा, गांधीजी वकिली करण्यासाठी 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथेच त्यांनी काय केलेलं आहे? सत्याग्रहाची तत्वे प्रथम, खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा हा, सत्याग्रहाची तत्वे प्रथम त्यांनी तेथेच वापरलेली आहेत महात्मा गांधीजींनी. बरोबर आहे. कोणासाठी वापरलेली आहेत बघा. तर आफ्रिकेमध्ये काय झालं होतं, आपले जे काही भारतीय लोक त्या ठिकाणी स्थायिक झाले होते. भारतीय लोक लक्षात ठेवा. तर भारतीय जे हिंदी लोक होते हे हिंदी लोक तिथं स्थायिक झालेले होते. परंतु या लोकांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात होती. बरोबर आहे. गुन्हेगारासारखे या ठिकाणी वागवले जात होते, गुन्हेगारासारखे. त्यांच्यासाठी त्यांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून दिलेला होता. ओके. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी घेऊया. दक्षिण आफ्रिका ही कोणत्या देशाची वसाहत होती? बघा म्हणजे त्यावेळेचा जो काळ होता आपल्या सुद्धा देशावर इंग्लंड म्हणजेच इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यावेळेस अर्ध्या
म्हणजे जेवढे देश होते त्या जे अर्धे होते, अर्ध पूर्ण जगावरती इंग्लंडचं राज्य होते, इंग्रजांचं. तर साहजिकच आहे या सुद्धा प्रश्नाचं उत्तर काय आहे? इंग्लंड. तेव्हा दक्षिण आफ्रिका ही कोणत्या देशाची वसाहत होती? इंग्लंड. दक्षिण आफ्रिका ही ब्रिटिश साम्राज्याची वसाहत होती आणि ब्रिटिश कायद्यामुळे कृष्णवर्णीयावर अन्याय होत होता. बघा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कृष्णवर्णीय. बरोबर आहे, कृष्णवर्णीय लोक. आता अजून सुद्धा बघा अमेरिकेमध्ये ते बऱ्याचशा वेळेस आपण हा शब्द तुम्ही ऐकला असेल, काही घडामोडी घडत असतात त्या ठिकाणी. कृष्णवर्णीय लोकांवर तिथं काय होत होता? अन्याय होत होता या ठिकाणी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? इंग्लंड. 5वा प्रश्न या ठिकाणी बघा. 5व्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? 1906 मध्ये शासनाने कृष्णवर्णीयासाठी कोणता आदेश दिला होता? 1906 मध्ये शासनाने कृष्णवर्णीयासाठी कोणता आदेश दिलेला होता? तर तुम्ही काय करायचं आहे या ठिकाणी? गुलामी कायदा होता का? नाही, असा काय आदेश दिला नव्हता. नोंदणी कायदा. नोंदणी कायदा म्हणजे काय हो? नोंदणी कायदा म्हणजे नोंदणी कायदा म्हणजे प्रत्येक कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचं केलं होतं या ठिकाणी. ओळखपत्र सक्तीचं, प्रत्येकाजवळ ओळखपत्र पाहिजे होतं. बरोबर आहे. मग आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधने या ठिकाणी घातलेली होती. अशा पद्धतीने 1906 मध्ये कृष्णवर्णीय नोंदणी कायदा या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. या कायद्यानुसार कृष्णवर्णीयाची नोंदणी करून विशेष ओळखपत्र बाळगणे बंधनकारक होते. बरोबर आहे. आणि महात्मा गांधीजींनी याचाच त्या ठिकाणी काय केलेला होता? विरोध केलेला होता. पुढचा प्रश्न बघा. महात्मा गांधीजी भारतात कधी परतले? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. महात्मा गांधीजी भारतात कधी परतले? तर महात्मा गांधीजी आले कधी? 1915ला. बघा, पण तारखेसहित लक्षात ठेवा, 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधीजी भारतात आले. ओके, चला स्पष्टीकरण पण बघूया. दक्षिण आफ्रिकेतील संघर्ष संपवून महात्मा गांधीजी 1915 मध्ये भारतात आले आणि राष्ट्रीय चळवळीत सहभागी झाले. बघा, म्हणजे लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला 1920ला. महात्मा गांधीजी आले 1915ला भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेतून. म्हणजे या ठिकाणी एक खूप चांगलं नेतृत्व जरी आपल्यापासून दूर गेलं असलं तरी नंतर त्यांनी पूर्ण चळवळीची सूत्रे कुणाकडे आली? महात्मा गांधीजीकडे आलेली आहेत. 7वा प्रश्न या ठिकाणी. कोणाच्या सल्ल्यानुसार महात्मा गांधीजींनी भारतभर दौरे केले हो? कोण होते महात्मा गांधीजीचे गुरु? तर महात्मा गांधीजीचे गुरु होते, कोण होते गुरु? तर ते गुरु होते गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार महात्मा गांधीजींनी काय केलं? भारतभर दौरे केलेले होते. बघा, गोखले हे महात्मा गांधीजीचे मार्गदर्शक होते. त्यांच्या सल्ल्याने भारतातील जनतेची अडचण त्यांनी काय केलेली आहे? जवळून पाहिलेली आहे. 8वा प्रश्न या ठिकाणी. गांधीजींनी कोणत्या नदीकाठी आश्रम स्थापन केला? गांधीजींनी कोणत्या नदीकाठी आश्रमात ते राहू लागले? आता स्थापन केला किंवा राहू लागले तर साबरमती. बरोबर आहे. कोठे आहे सध्या साबरमती? अहमदाबाद. अहमदाबाद. कुठं आहे हे? गुजरात. आदरणीय पंतप्रधान मोदीजींचं गुजरात. बरोबर आहे, अहमदाबाद या ठिकाणी. आणि त्यांनी भारतभर दौरे केले. त्यांना पाहायचं होतं भारतामध्ये नेमक्या आपल्या देशामध्ये काय काय समस्या आहेत. ओके. आणि त्यांनी आश्रम साबरमती या ठिकाणी आश्रमामध्ये या ठिकाणी ते आश्रम स्थापन केला. त्या ठिकाणी ते राहू लागले साबरमती नदीकाठी. सत्याग्रह म्हणजे काय? खूप महत्वाचा मुद्दा आहे. सत्याग्रह म्हणजे काय? बघा, सत्याचा आग्रह. सत्याग्रह म्हणजे काय? सत्याचा आग्रह म्हणजे सत्याच्याच पद्धतीने या ठिकाणी चालायचं आहे. सशस्त्र बंड का? नाही. कर भरणे? नाही. सरकारशी समझोता नाही. सत्य व अहिंसेवर आधारित संघर्ष म्हणजे सत्याचा
व न्यायाचा आग्रह धरणे. सत्याचा व न्यायाचा आग्रह धरणे. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा. सत्याग्रह अर्थ अन्यायाविरुद्ध शांततामय पद्धतीनं लढा, ठाम लढा. बरोबर आहे. पुढे बघा. गांधीजींनी कोणती तंत्र लोक चळवळीत आणले? सत्याग्रह व असहकार. सत्याग्रह व असहकार. गांधीजींनी प्रथमच सत्याग्रह व अहिंसेवर आधारित जन आंदोलन भारतामध्ये आणलेलं आहे. 11वा प्रश्न या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा. सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने काय करू नये असं गांधीजींची शिकवण होती. काय करू नये त्याने? तर त्याने काय करायचं नाही? त्याने हिंसा करायची नाही. बरोबर आहे का? तसेच असत्य या शब्दाचा सुद्धा वापर करायचा नाही. असत्य या शब्दाचा सुद्धा वापर करायची नाही अशी आपल्या बापूंची शिकवण होती. ओके. बघा. सत्याग्रहीला हिंसा करणे मान्य नव्हते. केवळ सत्य आणि अहिंसा आत्मशक्ती यावर त्यांनी काय करायचं आहे? भर द्यायचा आहे अशी महात्मा गांधींची शिकवण होती. 12वा प्रश्न या ठिकाणी बघा. अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय यांच्या हक्कासाठी कोण लढत होतं? तर अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय यांच्या हक्कासाठी मार्टिन ल्युथर किंग हे या ठिकाणी कृष्णवर्णीयाच्या हक्कासाठी ते काय करत होते? लढत होते. बघा या ठिकाणी अमेरिकेत मार्टिन ल्युथर किंग यांनी गांधीजीच्या विचारांनी प्रेरित होऊन, खूप महत्वाचा मुद्दा आहे, कोणाच्या विचारांनी? गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन कृष्णवर्णीयाच्या हक्कासाठी या ठिकाणी कृष्णवर्णीयाच्या हक्कासाठी त्यांनी काय केलेलं आहे? लढा दिलेला आहे. 13वा प्रश्न. दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयाच्या हक्कासाठी कोण लढत होते? बघा आता यामध्ये बघा, दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधीजी पण गेले होते. मग आपल्याला वाटतं महात्मा गांधीजींनी लढा दिला. महात्मा गांधीजींनी फक्त बघा त्या ठिकाणी काही ठिकाणी त्यांनी अन्यायाविरुद्ध सत्याग्रहाचा मार्ग केला, परंतु कृष्णवर्णीयाच्या हक्कासाठी जास्त लढा कोण दिला? तर ते आहेत या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयाच्या हक्कासाठी इथं पर्याय चुकलेला आहे. महात्मा गांधीजी पण उत्तर असू शकते, परंतु दक्षिण आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीयाच्या हक्कासाठी नेल्सन मंडेला जर नेल्सन मंडेला जर ऑप्शन मध्ये नसेल तर महात्मा गांधीजी हे उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे का? नेल्सन मंडेला जर पर्यायामध्ये नसेल तर महात्मा गांधीजी. आणि नेल्सन मंडेला यांच्यावर सुद्धा गांधीजीच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडलेला होता. बघा म्हणजे अमेरिकेमध्ये कोण कृष्णवर्णीयासाठी हक्कासाठी लढणारे? मार्टिन ल्युथर किंग. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कोण? नेल्सन मंडेला. समजा दक्षिण आफ्रिकेमध्ये हा जर शब्द तुम्हाला पर्यायामध्ये आला नाही तर महात्मा गांधीजी तुम्ही उत्तर लिहू शकता. 14वा प्रश्न या ठिकाणी. नेल्सन मंडेला यांच्यावर कोणाच्या, आताच तुम्हाला सांगितलं नेल्सन मंडेला यांच्यावरती बघा या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघा, दक्षिण आफ्रिकेतले स्वातंत्र्य लढ्याचे नेते नेल्सन मंडेला गांधीजींच्या सत्याग्रहाचाच या ठिकाणी त्यांच्यावरती प्रभाव पडलेला होता. ओके. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी. गुजरातमधील कोणत्या जिल्ह्यात दुष्काळामध्ये पिकाची स्थिती अत्यंत वाईट होती? गुजरातमधील असं कोणता जिल्हा होता की सततच्या पडलेल्या दुष्काळामुळे पिकाची स्थिती अत्यंत वाईट होती? तर खेडा जिल्ह्यामध्ये. बरोबर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? खेडा जिल्ह्यामध्ये. आणि कधी? 1918 मध्ये खेडा जिल्ह्यात दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांनी कर माफीची मागणी केली होती. बघा किती महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. 1918 मध्ये खेडा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांनी कर माफीची मागणी केली होती. पुढचा प्रश्न या ठिकाणी 16वा. खेडा जिल्ह्यातील साराबंदी चळवळ कधी सुरू झाली? आत्ताच सांगितलं खेडा जिल्ह्यातील साराबंदीची चळवळ ही 1918 मध्ये सुरू झाली. आणि शेतकऱ्यांनी कशास नकार दिला? कर भरण्यास नकार दिला. कर भरण्यास त्यांनी काय केलेला आहे? नकार दिलेला आहे.
खेडा साराबंदीची चळवळीचे नेतृत्व कोणी केले? आपल्या बापूंनी, महात्मा गांधीजींनी या ठिकाणी. बघा, सरदार पटेल, बघा आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा, की गांधीजीच्या मार्गदर्शनाखाली खेडा चळवळीचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं आहे. परंतु हे 8वीच्या पुस्तकामध्ये हे स्पष्टीकरण सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव दिलेलं नाही या ठिकाणी. म्हणजे सध्या तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली? महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली. ओके. अहमदाबादचा कोणता लढा प्रसिद्ध आहे? अहमदाबादचा या ठिकाणी जो लढा होता तो कशासाठी लढा होता? गिरणी कामगाराचा सत्याग्रह. का बरं लढा केला हो? कारण या गिरणी कामगारांनी पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये महागाई प्रचंड होती. कधी? पहिला महायुद्ध. बरोबर आहे का? महागाई प्रचंड होती. त्यामुळे या गिरणी कामगारांनी का मागितलं? वेतनवाढ द्या, वेतनवाढ. बरोबर आहे का? परंतु इंग्रजांनी काय वेतनवाढ दिली नाही. मग महात्मा गांधीजींनी या कामगारांना सल्ला दिला की तुम्ही काय केलं पाहिजे? उपोषण केलं पाहिजे. आणि त्यांच्या सोबत सुद्धा महात्मा गांधीजींनी 1918 मध्ये आंदोलन केलेलं आहे. बरोबर आहे का? चला पुढचा प्रश्न या ठिकाणी. अहमदाबाद कामगार चळवळीचे नेतृत्व या ठिकाणी महात्मा गांधीजींनीच केलेलं आहे. कामगार शांततेत्व ह्याच्यामध्ये महात्मा गांधीजींनी केलेलं आहे. रौलेट कायदा कधी अंमलात आला? बघा, रौलेट कायदा हा 1920 मध्ये लागू झाला. मग नेमका हा कायदा कशाशी संबंधित होता? यात सरकारला कोणालाही न विचारता अटक करण्याचा अधिकार देण्यात आला. बरोबर आहे. त्यांना ज्यांना वाटेल त्यांना डायरेक्ट ते अटक करू शकत होते. असा कायदा त्यांनी अंमलात आणला. ओके. रौलेट कायद्याला लोकांनी कोणते नाव दिले? बघा, भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा. कोणता कायदा? काळा कायदा असे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? हे नाव दिलेलं आहे. 1919 मध्ये रौलेट कायदा ब्रिटिशांनी तयार केला होता आणि तो अन्यायकारक असल्याने लोकांनी त्यांना काळा कायदा असं नाव दिलेलं आहे. चला पुढचा प्रश्न. रौलेट कायद्याविरुद्ध गांधीजींनी काय केलं? रौलेट कायद्याविरुद्ध गांधीजींनी काय केलेलं आहे? तर रौलेट कायद्याविरुद्ध गांधीजींनी काय केलेलं आहे? त्यांनी सत्याग्रह म्हणजेच या ठिकाणी बघा देशभर त्यांनी सत्याग्रह व उपोषण केलेले आहेत. जेव्हा हा रौलेट कायदा जेव्हा आला तेव्हा 6 एप्रिल 1919ला या ठिकाणी विरोध म्हणून देशव्यापी हरताळ पाळण्याचे आव्हान त्यांनी केलेलं होतं पूर्ण देशभरातील लोकांना. आणि संपूर्ण भारतीयांनी मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद पण दिलेला होता. रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रहाची सुरुवात कधी झाली? आता सांगितलं मी तुम्हाला 1919. तारीख पण सांगितलेली आहे 6 एप्रिल 1919. 6 एप्रिल 1919 या ठिकाणी. जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले? जालियनवाला बाग हत्याकांड तारखेसहित तुमच्या समोर 13 एप्रिल 1919 जालियनवाला बागेत निशस्त्र लोकांवर गोळीबार करण्यात आला. बरोबर आहे का? बघा, जालियनवाला बाग कुठं आहे? पंजाबमध्ये. दुसरा मुद्दा, पुढे प्रश्न पण असेल त्याच्यावरती. कोणत्या सणानिमित्त लोक एकत्रित जमले होते? बैसाखी. बैसाखी नावाचा सण होता. बरोबर आहे का? आणि चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. जालियनवाला बाग येथे लोक का जमले होते? कारण बैसाखी सण साजरा करण्यासाठी असं नाहीये. बैसाखी सणानिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती आणि
त्यांचे जे दोन महत्वपूर्ण जे नेते होते, डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन बघा, रौलेट कायदा आला होता ना, त्यांनी ह्या दोघांना अटक केलं, न विचारता अटक केलं. कोण? जनरल डायरनं अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला होता. बरोबर आहे. तेव्हा या प्रमुख नेत्यांना अटक केली आणि अटक केल्यामुळं काय झालं, या घटनेच्या निषेधार्थ या 13 एप्रिल 1919ला बघा, या 13 एप्रिल 1919ला सर्वजण बैसाखी सणाच्या निमित्तानं एकत्र आले होते. ओके, लक्षात ठेवा, बैसाखी सण. त्यावेळी इंग्रजांनी काय केलेला आहे? गोळीबार केलेला आहे. जालियनवाला बाग हत्याकांडात गोळीबार करण्याचा हुकूम कोणी दिला? बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर हुकूम कोणी दिला? बरोबर आहे का? तर जनरल डायर. नावच तसं आहे, डेंजर, डाकू असल्यासारखं, जनरल डायर. बरोबर आहे. बघा किती निष्पाप आपल्या भारतीयांना इंग्रजांनी मारलं होतं. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रवेशद्वार बंद केलं होतं ते. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर गांधीजींनी कोणता किताब परत केला? बघा, 2 व्यक्तींनी काहीतरी किताब परत केला होता बघा, 2 व्यक्तींनी. ह्याच्यामधला हा पहिला प्रश्न, कैसर हे हिंद. गांधीजींनी कैसर ए हिंद किताब त्यांनी इंग्रजांना परत केलेला होता. आणि अजून एक व्यक्तिमत्व आहे, हा पुढचा प्रश्न असेल बघा, त्याच्या पुढे आहे बघा. जालियनवाला बाग हत्याकांडात किती लोक ठार झाले असे सांगितले जाते? तर 1000. अधिकृत आकडा बघा 379 सांगितला गेला, परंतु प्रत्यक्षात 1000. आता ही तुम्हाला पुस्तकामध्ये माहिती नाही मिळणार. बरोबर आहे. 1600 फैरी झाडण्यात आल्या होत्या बंदुकीच्या. बघा किती अत्याचार आपल्या भारतीयावर इंग्रजांनी केलेला होता. खिलाफत चळवळीचे नेते कोण होते? खिलाफत चळवळीचे नेते? तर खिलाफत चळवळीचे जे काही जगभरातील मुस्लिमांचे जे प्रमुख होते, तो म्हणजे या ठिकाणी थोडंसं मला वाटतंय की प्रश्न हा तिचे नेते अली बंधू या ठिकाणी, कारण खिलाफत चळवळ जी होती ती तुर्कस्तानचा जो प्रमुख होता तुर्कस्तानचा सुलतान, बरोबर आहे का, हा प्रमुख होता जगभरातील मुस्लिमांचा सुलतान. आणि काय झालं की पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तान इंग्लंडच्या विरुद्ध गटात होते. बरोबर आहे. आणि भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यात धक्का लावण्यात येणार नाही असं आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं होतं. परंतु युद्ध जेव्हा संपलं तेव्हा हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही आणि यातूनच मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली आणि खलिफाला पाठिंबा देण्यासाठी ही खिलाफत चळवळ सुरू झाली. बरोबर आहे. आणि खिलाफत चळवळीमध्ये गांधीजींनी खिलाफत चळवळीला काय दिला? पाठिंबा दिला. ओके, हा प्रश्न कन्फ्यूज दिसत आहे. खिलाफत चळवळीला पाठिंबा त्यांनी काय दिला? कारण हिंदू मुस्लिम ऐक्य त्यांना टिकवायचं होतं. म्हणून महात्मा गांधीजींनी काय केलं? त्यांना पाठिंबा दिला आणि सरकारशी असहकार करण्याचा जो गांधीजींचा जो प्रस्ताव होता हा खिलाफत कमिटीने मान्य केला. त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य टिकून राहिलं. 1920 मध्ये त्यांनी खूप मोठी कोणती चळवळ सुरू केली? असहकार चळवळ. सहकार्यच करायचं नाही कोणाला? इंग्रजांना. 1920 मध्ये असहकार चळवळीचा मुख्य उद्देश काय होता? बरोबर आहे. असहकार चळवळीचा मुख्य उद्देश काय होता? तर याचा मुख्य उद्देश काय होता? स्वराज्य मिळवणे, कर कमी करणे, इंग्रजांशी समझोता आणि परदेशी मदत घेणे. म्हणजे या ठिकाणी बघा, म्हणजे गांधीजींचा मुख्य उद्देश होता स्वराज्य मिळवणे, परंतु असहकार चळवळीमध्ये नेमकं काय करायचं होतं? तर जे काही शासकीय कार्यालय आहेत, बरोबर आहे का, सर्व शासकीय कार्यालय, त्याच्यानंतर परदेशी वस्तू आहेत, त्याच्यानंतर सरकारी शाळा आहेत, त्याच्यानंतर महाविद्यालय आहेत,
म्हणजे जे काही ज्या ज्या गोष्टीवर इंग्रजांचं पूर्ण त्या आधिपत्याखाली होत्या संस्था, त्या सर्व ह्यांच्यावर का करायचा? बहिष्कार घालायचा, बहिष्कार. बरोबर आहे का? आणि यामुळेच सर्व भारतीयामध्ये एक जागरूकता निर्माण होईल. आपल्याला स्वराज्य मिळवायचं आहे. यामुळे महात्मा गांधीजींचा असहकार चळवळीचा मुख्य उद्देश होता. असहकार चळवळ कधी सुरू झाली? 1920 मध्ये झाली. पुढे असहकार चळवळीत लोकांनी काय काय केले बघा. या ठिकाणी काय काय केले लोकांनी? सरकारी संस्था, वस्तू व नोकऱ्यांचा सर्वांना बहिष्कार केला. महात्मा गांधीजींनी कैसरी हिंद, परंतु अजून एक प्रश्न यायला पाहिजे होता या ठिकाणी, परंतु आला नाही. कुणाचा? रवींद्रनाथ टागोरांचा एक प्रश्न आहे याच्यामध्ये. पुढे बघूया. असहकार चळवळीत कायदे शिक्षण घेणारे विद्यार्थी काय करत होते? शाळा सोडून ते राष्ट्रीय शाळेमध्ये गेले. म्हणजे विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा सोडून राष्ट्रीय शाळामध्ये प्रवेश घेतलेला आहे. असहकार चळवळीत वकिलांनी काय केले? सरकारी वकिली सोडली. बघा बऱ्याच, म्हणजे कोण कोण होते त्याच्यामध्ये ते पण सांगतो या ठिकाणी. पंडित मोतीलाल नेहरू, पंडित मोतीलाल नेहरू या ठिकाणी. पुन्हा चित्तरंजन दास, चित्तरंजन दास यासारख्या नामांकित वकिलांनी काय केलेलं आहे? त्यांनी न्यायालयावर बहिष्कार टाकलेला आहे. खूप मोठी चळवळ होती. असहकार चळवळीत कामगारांनी काय केले? त्यांनी संप आणि इंग्रजांच्या कारखान्याविरोधात निदर्शने केली. असहकार चळवळीत कोणत्या वस्तूचा बहिष्कार करण्यात आला? परदेशी वस्तूचा. परदेशी वस्तूचा बहिष्कार करण्यात आला या ठिकाणी. 39. असहकार चळवळीतील महत्वाचा भाग कोणता होता? असहकार चळवळीतील महत्वाचा भाग होता खादीचा प्रसार. गांधीजींनी खादीचे वस्त्र वापरण्यास प्रोत्साहन दिले. 40वा प्रश्न. असहकार चळवळीत लोकांनी कोणते आंदोलन केले? तर असहकार चळवळीत विदेशी वस्त्रांची होळी या ठिकाणी. परदेशी वस्त्राचा बहिष्कार करायचा आणि लोकांनी त्यांची होळी केली. ओके. असहकार चळवळ कोठून कोठे पसरली? आता या ठिकाणी पर्याय जो आलेला आहे त्याच्यापैकी वेगळा पण पर्याय, म्हणजे गावापासून शहरापर्यंत, शहरापासून अनेक खेडेगावापर्यंत ही चळवळ पसरलेली होती. समजले का? परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे काय की आसाममधील, बघा ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 8वीच्या पुस्तकातील मी सांगत आहे. आसाममधील चहामळेवाल्यापासून, आसाममधले जे चहामळेवाले होते ना, हे आसाममधील चहामळेवाल्यापासून बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यापर्यंत, आसाममधील चहा आणि बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यापर्यंत ही चळवळ पसरली होती. म्हणजे खूप मोठं स्वरूप या ठिकाणी या चळवळीला प्राप्त झालेलं होतं. चौरी चौरा ही घटना कोठे घडली? कोठे घडली हो? ही घटना घडली उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये. बरोबर आहे का? उत्तर प्रदेशमध्ये घडली. आणि याच घटनेमुळं खरं तर समजा ही जर घटना घडली नसती आणि या घटनेमुळे परिणाम काय झाला? आपली असहकार चळवळ चालू राहिली असती बरं का, ही जर घटना घडली नसती तर. परंतु महात्मा गांधीजींनी ही घटना घडली आणि असहकार चळवळ स्थगित केली. समजा त्यांनी स्थगित केली नसती तर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य तेव्हाच मिळालं असतं. परंतु या ठिकाणी असं झालं नाही. मग नेमके या घटनेमध्ये घडलं काय ते बघा. चौरी चौरा घटना कधी घडली? तर 5 फेब्रुवारी 1922 रोजी चौरी चौरा ही घटना घडलेली आहे. 5 फेब्रुवारी 1922 रोजी या ठिकाणी. ओके. आणि चौरी चौरा घटनेनंतर म्हणजे नेमकं काय झालं आता या ठिकाणी इथं दिलेलं नाहीये, तरी पण मी सांगतो या ठिकाणी बघा. चौरी चौरा घटना काय झालं? पहिलं नाव उत्तर प्रदेश हे राज्य, सध्या योगी आदित्यनाथ त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. बरोबर आहे. उत्तर प्रदेश मधील गोरखपूर जिल्हा,
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्हा या ठिकाणी बघा. ओके, या गोरखपूर जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी 1922ला शांततापूर्ण मिरवणूक चालू होती. मिरवणूक. परंतु या मिरवणुकीवर पोलीस साहेबांनी काय केला? गोळीबार केला. बरोबर आहे, गोळ्या घातल्या, डिशक्याव अशा गोळ्या घातल्या. मग लोकांना आला राग. बरोबर आहे. मग या सर्व लोकांनी काय केलं? त्यांनी काय केलं? जे काही सर्व पोलीस अधिकारी होते त्या सर्वांना या पोलीस स्टेशनमध्ये मध्ये बंदिस्त केलं आणि बाहेरून कडी घातली आणि या पोलीस स्टेशनला लावली आग. पोलीस स्टेशनला लावून दिली आग या ठिकाणी. आणि त्यामध्ये होते 22 पोलीस. ते सर्व पोलीस या ठिकाणी जळून खाक. कार्यक्रम संपला त्यांचा. ओके, अशा पद्धतीनं ही चौरा घटना घडलेली होती. परंतु आपल्या बापूंचे तत्व काय होते? अहिंसा होते ना, अहिंसा. हिंसा करायची नाही. बरोबर आहे का नाही? आणि असं झाल्यामुळं महात्मा गांधीजींना हे खूप वाईट वाटलं आणि चौरा घटनेनंतर त्यांनी असहकार चळवळ काय केली? मागे घेतली. कधी घेतली? 12 फेब्रुवारी 1922ला. 12 फेब्रुवारी 1922ला या ठिकाणी. मग आता याचा राग होता इंग्रजांना. मग 1922 मध्ये त्यांना अटक झाली. आता काहीतरी कारण त्यांना लावावं लागेल. बरोबर आहे. त्या लोकांनी ते पोलीस स्टेशन मधील पोलिसांना मारून टाकलं. परंतु महात्मा गांधीजींना अटक कशामुळे करायची? तर त्यांनी यंग इंडिया हे महात्मा गांधीजींचंच वृत्तपत्र होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 3 राष्ट्रद्रोहाचे लेख लिहिले या आरोपाखाली. 3 काहीतरी राष्ट्रद्रोह म्हणजे काहीतरी इंग्रजाविरुद्ध त्यांनी लेखन केलेलं होतं आणि याचा आरोप ठेवून त्यांना राजद्रोहाचा खटला केला आणि 6 वर्षाची शिक्षा झाली. किती वर्षाची? 6 वर्षाची. ओके, शिक्षा झालेली आहे. 1922 मध्ये 6 वर्षाची शिक्षा झालेली आहे या ठिकाणी. बघा, पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे स्वराज्य पक्षांची स्थापना कधी झाली? तर 1922 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे. या ठिकाणी 1923 दिलेला आहे, परंतु 1922 मध्ये, कारण पुस्तकामध्ये 1922 दिलेला आहे, तर 1922 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे. मग हे स्वराज्य पक्षाची स्थापना नेमकं कोणी केली होती आणि कशासाठी केली होती? बघा, तर राष्ट्रीय सभेमधील जे चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांना काय वाटलं? जर सरकारनं जे काही त्यांनी कायदे ते करतात किंवा अनेक निर्णय घेतात त्यामध्ये जर अडवणूक करायची असेल तर आपण या कायदे मंडळामध्ये पाहिजे. बरोबर आहे का नाही? तिथं त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोध करायचा आहे. आपल्याला का करायचा आहे? विरोध करायचा आहे. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? एका पक्षाची स्थापना केली पाहिजे आणि आपण निवडणुकीमध्ये जिंकून आपण कायदे मंडळामध्ये. बरोबर आहे का? कायदे मंडळ म्हणजे आपण आता सध्या म्हणतो बघा आमदार खासदार. बरोबर आहे? त्या पद्धतीनं आमदार खासदार या ठिकाणी. तेव्हा 1922 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. स्वराज्य पक्षाची स्थापना का केली? आता सांगितलं मी तुम्हाला, निवडणुकीत भाग घेऊन ब्रिटिशांचा पराभूत करण्यासाठी. ओके, म्हणजे त्यांच्या कारभाराला अडथळा आणणे हा त्यांचा उद्देश होता. सायमन कमिशन कधी भारतात आली? 1928 मध्ये. 1927 मध्ये हे कमिशन नेमलं होतं आणि 1928 मध्ये भारतीय भेटीसाठी सायमन कमिशन यांना नाव दिलं, कारण त्याचे प्रमुख होते सर जॉन सायमन. सर जॉन सायमन. सर जॉन सायमन या ठिकाणी. सायमन कमिशनचे अध्यक्ष कोण होते? आता सांगितलं तुम्हाला, सर जॉन सायमन. भारतीयांनी सायमनचा विरोध का केला? बघा, कारण
भारतीयांनी सायमनचा विरोध का केला? कारण एक कमिशन नियुक्त केलं होतं. हे 7 सदस्यीय कमिशन होतं, त्याच्यामध्ये 7 सदस्य होते आणि या 7 सदस्यामध्ये भारतामधला एकही सदस्य नव्हता, एक पण भारतीय नव्हता. त्यामुळे त्यांनी काय केलं? त्यांना सायमन कमिशनला विरोध केला. कोणत्या घोषणा दिल्या? सायमन गो बॅकच्या घोषणा दिल्या या ठिकाणी. सायमन कमिशन विरोधी आंदोलनात कोणत्या नेत्यावर लाठीमार झाला? लाला लजपत राय. बरोबर आहे का? त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी लाठी हल्ला केला होता आणि याच दुखापतीमुळे लाला लजपत राय यांचं निधन झालं. ओके. कोण केलं लाठीमार? कुठे गेला प्रश्न? बघा या ठिकाणी सँडर्स नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने त्यांनी लाठीचार्ज केला आणि याचा बदला, यांच्या मृत्यूचा बदला कोण घेतला? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी सँडर्सचा काय केला? वध केला. ओके. पुढचा प्रश्न. लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याचा अंत जवळ येतो, हे वाक्य कोणाचं होतं? बरोबर आहे. आणि हेच वाक्य होतं लाला लजपत राय. आपण म्हणतो बघा लाल बाल पाल, त्याच्यामधले हे लाला लजपत राय या ठिकाणी. लाठीमारावेळी त्यांनी हे उद्गार काढले होते. सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा सर्वपक्षीय समिती म्हणजे काय नेमकं माहित आहे का? हा प्रश्न थोडा पुढचा आहे. तर सध्या त्यांचे अध्यक्ष असं लक्षात ठेवा की मोतीलाल कोण होते? मोतीलाल नेहरू हे त्या सर्वपक्षीय समितीचे काय होते? 1928 मध्ये सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांचे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. या समितीच्या अहवालाला नाव काय दिलं? नेहरू अहवाल. ओके. काय नाव दिलं? नेहरू अहवाल. कारण मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेला होता. नेहरू अहवालात कोणाला प्राधान्य देण्यात आलं होतं? तर नेहरू अहवालामध्ये समान हक्क, धर्मनिरपेक्ष, मूलभूत अधिकार, लोकशाही मूल्य यांच्या अधिकारांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं. परंतु 1929 पर्यंत, बघा नीट लक्ष द्या, 1929 पर्यंत हा अहवाल स्वीकारला गेला नाही. इंग्रजांनी. मग लाहोर अधिवेशन पुन्हा या ठिकाणी 1929 ला झालं. बरोबर आहे का? डिसेंबर 1929 ला या ठिकाणी लाहोर अधिवेशन झालेलं होतं आणि याच लाहोर अधिवेशनामध्ये आणि ह्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. कोण होते अध्यक्ष याचे? जवाहरलाल नेहरू या ठिकाणी. आणि या अधिवेशनात कोणता ठराव मंजूर करण्यात आला? याच अधिवेशनामध्ये 1929च्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्य हा ठराव मंजूर करण्यात आला. संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोण मांडला? जवाहरलाल नेहरू हे युवा नेते होते. बरोबर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. पूर्ण स्वराज्य दिन कधी साजरा केला? 26 जानेवारी 1930 ला पूर्ण स्वराज्य दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला. गांधीजींनी सत्याग्रहाचे तंत्र भारतात प्रथम कोठे वापरले? बघा खूप महत्वाचा प्रश्न. 1917 मध्ये चंपारण्य बिहार येथील सत्याग्रहाचा प्रथम सत्याग्रह केला. पहिला सत्याग्रह झाला या ठिकाणी, लक्षात ठेवा. या ठिकाणी 1917 मध्ये. खेडा सत्याग्रह कधी झाला? खेडा सत्याग्रह 1918 मध्ये झालेला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी खेडा सत्याग्रह झालेला आहे. अहमदाबाद सत्याग्रह कोणासाठी होता? गिरणी कामगारासाठी होता अहमदाबाद सत्याग्रह. गांधीजींना लोकांनी कोणत्या नावाने हाक मारायला सुरुवात केली? बापू. गांधीजींनी आपला पहिला आश्रम कोठे सुरू केला? साबरमती नदीकाठी गांधीजींनी आश्रम सुरू केलेला आहे. गांधीजी शिकवणूक सत्याग्रह म्हणजे काय? तर सत्य आणि अहिंसा
यावर आधारित संघर्षाला या ठिकाणी सत्याग्रह असं म्हणतात. सत्याग्रह आणि अहिंसा हे नवीन तंत्र गांधीजींनी आणलेलं होतं या ठिकाणी. कृष्णवर्णीच्या हक्कासाठी कोण लढत होतं? मार्टिन ल्युथर किंग अमेरिकेमध्ये. दक्षिण आफ्रिकेमध्ये कोण होते? नेल्सन मंडेला. बघा स्पष्टीकरण लक्षात घ्या या ठिकाणी. दक्षिण आफ्रिकेमध्ये बघा हा प्रश्न अगोदर पण आला होता बघा. गांधीजींनी प्रारंभ केला पण नंतर नेल्सन मंडेला याने तो लढा पुढे नेला या ठिकाणी. नेल्सन मंडेलावर कोणाचा प्रभाव होता? आपल्या बापूचाच प्रभाव होता, महात्मा गांधीजीचाच होता. गांधीजींनी कोणत्या वस्त्राला प्रोत्साहन दिले? खादी, स्वदेशी खादी. गांधीजींच्या चळवळीत चरखाचे महत्त्व काय होते? तर स्वदेशी खादी निर्मितीसाठी, स्वावलंबनासाठी गांधीजींनी चरख्याचा वापर केला. असहकार चळवळ स्थगित झाल्यावर भारतीय राजकारणात कोणता बदल झाला? कारण हे काही जणाला आवडलं नव्हतं, कारण हे भारतीय असहकार चळवळ स्थगित होणं गरजेचं नव्हतं आणि त्यामुळे स्वराज्य पक्ष उदयास आला. आताच तुम्हाला सांगितलं मी कोण कोण. मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास हे जे लोक होते यांना हे आवडलं नाही आणि त्यांनी स्वराज्य पक्ष उदयास आला. असहकार चळवळीनंतर विद्यार्थ्यांमध्ये काय झाले? असहकार चळवळीनंतर विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे? राष्ट्रीय शाळेमध्ये स्वदेशी शिक्षण संस्थांना त्यांनी काय दिलं? प्राधान्य दिलं. असहकार चळवळीतून लोकांना कोणता मोठा धडा मिळणार? तर असहकार चळवळीतून परदेशी नाही, संघटित अहिंसेची मोठी ताकद आहे. बरोबर आहे, संघटित अहिंसेची मोठी ताकद आहे हा धडा मिळाला. आणि अजून एक प्रश्न या ठिकाणी राहिला बघा की सर आपण पाहिलं बघा महात्मा गांधींनी केसरे हिंद आणि रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी त्यांनी इंग्रजांना परत केलेली होती. सर ही पदवी. अशा पद्धतीनं हे महत्वपूर्ण असे 80 प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं हे जे प्रकरण आहे या प्रकरणावर आधारित. आणि अजून एक मुद्दा राहिलेला आहे बघा. जेव्हा लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत केला तेव्हा 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या काठी किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला होता. तिरंगा ध्वज फडकावला होता. कोण? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. ओके. तर अशा पद्धतीनं खूप महत्वपूर्ण असे हे 80 प्रश्न तुम्हाला NMMS साठी खूप 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 उपयोगी पडतील. तुमच्या जवळचे जे काही मित्रमैत्रिणी NMS ची तयारी करतात त्यांना आपल्या ह्या चॅनलची लिंक फक्त त्यांना पाठवा. यामध्ये तुम्हाला काही सुद्धा खर्च येणार नाही. तर धन्यवाद. चला.